नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. दिवंगत आमदार विनायक मेटे यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती अभियानाच्या कार्यक्रमासाठी बीडमध्ये देवेंद्र फडणवीस दाखल झाले. मात्र या कार्यक्रमाला मुंडे बहिणी गैरहजर आहेत. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखे भाजपचे बडे नेते जिल्ह्यात उपस्थित असताना पक्षाच्या जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे गैरहजर असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगते. व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वोपरी प्रयत्नशील राहून अंमली पदार्थांच्या विरोधात आयुष्यभर कार्यरत राहण्याचा संकल्प करीत आहे. मी आजीवन निर्व्यसनी राहीन. मी राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज व राज्य घटनेचा आदर करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की. धन्यवाद. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे आणि याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आता एक क्षणाला आपल्याबरोबर आहेत. सुरेश, खरं तर जिल्ह्यामध्ये एवढा मोठा कार्यक्रम होत असताना तिथल्या मोठ्या नेत्या म्हणून पंकजा मुंडेंकडे बघितलं जातं, कारण देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते. असं असताना मुंडे भगिनी या कार्यक्रमात का नव्हत्या? स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्या विचारानं गेल्या अनेक वर्षापासून बीड शहरामध्ये व्यसनमुक्ती रॅली होती आणि या व्यसनमुक्ती रॅलीने सारख्या वर्षाला निरोप दिला जातो, तर नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं. मात्र एवढा मोठा कार्यक्रम होत असताना, विशेष म्हणजे भाजपचे पक्षश्रेष्ठी आलेले असताना पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांची गैरहजेरी आहे. विशेष भाजपचे अनेक जिल्ह्यातील आमदार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मात्र पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या उपस्थित नसल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये त्या नाराज आहेत का? परत देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यामध्ये आलेले असताना त्यांच्या स्वागताला देखील त्या इथं उपस्थित नाहीत, त्यामुळे तो देखील राजकीय वर्तुळामध्ये सूर नसतोय. विशेष म्हणजे स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्या सुविध पत्नी ज्योती मेटे आहेत, यांनी देखील या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सगळ्याच नेत्यांना बोलवलं होतं, त्या संदर्भात निमंत्रण देखील दिलं होतं असं त्यांच्याकडून सांगण्यात येतं. मात्र या कार्यक्रमासाठी त्यांची गैरहजेरी, विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांची आणि खासदार प्रीतम मुंडे यांची गैरहजेरी असल्यामुळे मात्र राजकीय विरोधात मोठ्या प्रमाणात चर्चा होते. धन्यवाद सुरेश या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे पाहूयात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी राज्य सरकारवर टीका केली. सत्तेचा गैरवापर करून लोकांना तुरुंगात ठेवलं जात आहे, पण न्यायव्यवस्थेचा त्या कारवाईमागील कारणात काहीच तथ्य नसल्याचं सांगितलं जातं आणि त्यामुळे सत्तेचा गैरवापर करून लोकप्रतिनिधींना घाबरवण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी थांबवावेत आणि देशमुखांबाबत कोर्टाने दिलेल्या निर्णयातून काहीतरी शिकावं असा टोला शरद पवारांनी लगावला. हे जे सत्तेचा गैरवापर होतोय हे आम्ही सातत्याने सांगतोय. जे काही निर्णय अलीकडे कोर्टाने घेतले, ते अनिल देशमुखांच्या बद्दल असेल, संजय राऊतच्या बद्दलचं असेल आणि एक दोन काही लोक आमचे सहकारी अजूनही जेलमध्ये आहेत, आता त्या संबंधीच्या निकालाची आम्ही वाट बघतो. पण ज्यांना जामीन मिळाला त्या जामिनामध्ये न्यायदेवतेनं ही भूमिका घेतलेली आहे की जामीन हा हक्क आहे आणि साधारणतः ज्या कामाच्यासाठी या लोकांना आत टाकलं त्याच्यामध्ये फारसं तथ्य दिसत नाही. हे जे सत्तेचा गैरवापर होतोय हे आम्ही सातत्याने सांगतोय. जे काही निर्णय अलीकडे कोर्टाने घेतले, ते अनिल देशमुखांच्या बद्दल असेल, संजय राऊतच्या बद्दलचं असेल आणि एक दोन काही लोक आमचे सहकारी अजूनही जेलमध्ये आहेत, आता त्या संबंधीच्या निकालाची आम्ही वाट बघतो. पण ज्यांना जामीन मिळाला त्या जामिनामध्ये न्यायदेवतेनं ही भूमिका घेतलेली आहे की जामीन हा हक्क आहे आणि साधारणतः ज्या कामाच्यासाठी या लोकांना आत टाकलं त्याच्यामध्ये फारसं तथ्य दिसत नाही.
पुढे बोलत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वर्षाच्या शेवटच्या दिवशी पुढच्या वर्षाच्या आपला प्लॅन जो आहे तो पुढच्या वर्षाचा तो जाहीर केलाय। उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षात ठाकरे कुटुंबाचे 19 बंगले आणि अनिल परब यांच्यासह अस्लम शेख यांचा सर्व हिशोब चुकता करणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय। उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षात ठाकरे परिवाराचे 19 बंगले, अस्लम शेख यांचे 49 स्टुडिओ, अनिल परबचा साई रिसॉर्ट, हसन मुश्रीफ, किशोरी पेडणेकर मुंबई महापालिकेचा घोटाळ्यांचा हिशोब पूर्ण करणार। नववर्षाच्या स्वागतासाठी साईबाबांची शिर्डी नगरी ही सज्ज झाली आहे। देशभरातील लाखो साईभक्त शिर्डीत दाखल झाले। साईबाबा संस्थानने मंदिर परिसरात आकर्षक अशी फुलांची सजावट केलेली आहे, तर शेगाव संत नगरीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आणि त्यामुळे शेगाव नगरीला मोठ्या जत्रेचं स्वरूप प्राप्त झालंय। सकाळपासून गजानन महाराजांचं दर्शन घेण्याकरता भाविकांनी मोठी रांग लावली। पुढली घडामोड अशी आहे की 31 आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी रत्नागिरीमधील गणपतीपुळे इथं गर्दी केली। गणपतीचं दर्शन घेऊन समुद्रकिनारी खेळण्याचा आनंद पर्यटक लुटतायत आणि त्याचीच ही दृश्य आपण बघतोय। कारण गेली 2 ते 3 वर्ष जर आपण पाहिलं तर कोरोनाच्या सगळ्या सावटामुळे हव्या त्या पद्धतीने पर्यटकांना नवीन वर्षाचं स्वागत करता आलं नाही आणि यंदा ते सावट नसल्या कारणाने मोठ्या संख्येने पर्यटक जे ते कोकणच्या दिशेने गेलेले आहेत। काहींनी मुरुड जंजिरा असेल, काहींनी दापोली असेल किंवा काहींनी रत्नागिरीच्या गणपतीपुळ्याला तिथे उपस्थिती लावलेली आहे आणि त्यामुळे नवीन वर्षाचं स्वागत करायचंच, पण त्याचबरोबर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आणि आपल्या पुढल्या वर्षाची सुरुवात करायची, अशाच एक संकल्प जो आहे तो सगळ्या पर्यटकांचा दिसतोय। याचबद्दल आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी सचिन सावंत आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। सचिन, खास करून जर कोकणात आपण या क्षणाला डोकवायचं झालं तर कुठे कुठे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते? नक्कीच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षात स्वागत करण्यासाठी पर्यटक हे कोकणाला अधिक पसंती देतानाचं चित्र हल्लीच्या काही वर्षात आपल्याला पाहायला मिळतं। आज जर आपण दापोली हरणे म्हटलं किंवा मुरुड जंजिरा म्हटलं, जरी रत्नागिरी गणपतीपुळा आहे, भाटे बीच आहे, इवन हरणे बंदर आपलं गुहागरचा आबलोली बीच आहे, या ठिकाणी पर्यटक हे मोठ्या प्रमाणात येत असतात, दाखल होत असतात आणि एन्जॉय करण्यासाठी समुद्रकिनारे हे पर्यटकांना एका अर्थी चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात। आज जर गणपतीपुळ्याचा जर आपण विचार केला तर माझ्या पाठीमागे आपण पाहू शकतो की कशा प्रकारे इथे पर्यटकांनी आता हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे आणि हा जो विषय जी गर्दी आहे ही संध्याकाळी नक्कीच इथे वाढणार आहे, कारण ह्या ठिकाणी पाय ठेवायला देखील जागा नसते। कारण जशी जशी आता पर्यटक हे इकडनं तिकडनं दर्शन घेऊन मग ते पावस असेल किंवा इतर लोकमान्य टिळक जन्मस्थान असेल या ठिकाणी फिरून संध्याकाळच्या वेळेला पर्यटक या ठिकाणी सूर्यास्त करण्यासाठी येणार आहेत आणि या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळेल। इथे पर्यटकांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं देखील ठेवलेली आहेत, समुद्री खेळ देखील या ठिकाणी मांडण्यात आले आहेत, त्यामुळे पर्यटक नक्कीच या ठिकाणी आकर्षण पर्यटकांचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। तसंच उद्या गणपती बाप्पाचं नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गणपती बाप्पाचं दर्शन देखील पर्यटक या ठिकाणी घेतात आणि आपल्या नवीन आयुष्याला नवीन वर्षाला सुरुवात देखील पर्यटक या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। विशाल, धन्यवाद सचिन या सगळ्या तपशिलाबद्दल। आणि ही दृश्यच पुरेशी बोलकी जी सचिनने आता क्षणाला आपल्याला दाखवली। पर्यटक मोठ्या संख्येनं गणपतीपुळ्याला समुद्रकिनारी दाखल झालेले आहेत। नवीन वर्षाचं स्वागत तर करायचं, कुटुंबाबरोबर या सगळ्या वेगवेगळ्या राईड्सचा आनंद तर घ्यायचाच, पण त्याचबरोबर पहिल्या दिवशी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपल्या पुढल्या वर्षाची सुरुवात करायची, अशीच एकूण योजना जी आहे ती या सगळ्या पर्यटकांची दिसून येते। धन्यवाद सचिन या सगळ्या तपशिलाबद्दल। नवीन वर्षाच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरी नगरी जी आहे ती आज गजबजून गेली आहे। आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी केली आहे। नवीन वर्षाचं स्वागत आणि विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी राज्यभरातून हजारो भाविक पंढरपूरमध्ये येतात। आजही नवीन वर्षाच्या निमित्ताने आपण बघतोय की पंढरपुरात भाविकांची गर्दी आहे। शिर्डी असो, शेगाव असो,
गणपतीपुळे असो किंवा आता आपण विठुरायाच्या नगरीत पंढरपुरात आपण बघतोय त्याची दृश्य, या ठिकाणी पर्यटक जे आहेत ते मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत. अर्थात याचं कारण असं आहे की या नवीन वर्षाच्या निमित्ताने किंवा ख्रिसमसच्या सुट्ट्या ज्या आहेत त्या लागून आलेल्या आहेत आणि या सगळ्या कालावधीमध्ये देवदर्शनाचा लाभ घेण्याचा या सगळ्यांचा प्रयत्न असतो. नवीन वर्षाची स्वागत करत असताना हे वर्ष अगदी आनंदाचं, सुखाचं, समाधानाचं जाऊ दे अशीच प्रार्थना हे सगळे भाविक जे आहेत ते विठुरायाच्या चरणी करतात आणि दर्शन घेऊन आपल्या पुढल्या प्रवासाला निघतात. या अनुषंगाने आता तसं बघायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जी एक 5 महत्त्वाची देवस्थानं आहेत त्यामध्ये अक्कलकोट असेल, गाणगापूर असेल, तुळजापूर असेल, पंढरपूर असेल, या ठिकाणी पर्यटकांचा ओढा हा मोठ्या प्रमाणात असतो. म्हणून या सुट्ट्यांचा सगळा लाभ घेत, सुट्ट्यांचा फायदा घेत सहकुटुंब पर्यटक जे आहेत किंवा सगळी मंडळी जी आहेत ती बाहेर पडलेली. गेल्या 2-3 वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर कोरोनामुळे निर्बंध असल्या कारणाने लोक जी ती घराच्या बाहेर पडू शकलेली नव्हती. हव्या त्या पद्धतीने कुटुंबाबरोबर त्यांना आनंद घेता आलेला नव्हता आणि हाच आनंद घेण्यासाठी, देवदर्शन घेण्यासाठी म्हणून आता मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते पंढरपुरात दाखल झालेत. विठुरायाचं दर्शन घ्यायचं, पुढे काही मंडळींचं एकाच वेळी इतरही देवस्थानाला जाणं होत असतं. मग ते तुळजापूर असेल, गाणगापूर असेल, अक्कलकोट असेल, या ठिकाणी त्यांचं जाणं असतं आणि या सगळ्याचा लाभ घेत ते पुढला प्रवास जो तो पूर्ण करतात आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने हे वर्ष जे ते सुखा समाधानाचं जाऊ दे असं मागणं देखील देवाच्या चरणी ते ठेवत असतात. पुढे बघत सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणातील समुद्र किनाऱ्यांवरती गर्दी करताना दिसत आहेत. रत्नागिरी, गोवा, सिंधुदुर्गातील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजलेत तर हॉटेल आणि रेस्टॉरंट ही हाऊसफुल झाली आहेत आणि त्याची जी दृश्य आपण बघतोय, लाडघर समुद्र किनारा आहे तो गजबजला आहे. दापोलीमध्ये देखील पर्यटकांची गर्दी आपल्याला दिसून येते. मुरुड, जंजिरा, हरणे या ठिकाणं जिथं जिथं समुद्र किनारे तिथं तिथं पर्यटक या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी, म्हणजे क्रिसमसच्या सुट्ट्या तर आहेच पण त्याचबरोबर नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आवर्जून तिथे उपस्थिती लावतात. गेल्या 2-3 वर्षात हे वातावरण जे ते बघायला मिळालं नव्हतं पण यंदा पर्यटकांची जोरदार गर्दी आहे. सगळी मंडळी मिळेल त्या वाहनाने, कोणी ट्रेनने असेल, कोणी फ्लाईटच्या माध्यमातून असेल, कोणी आपल्या घरच्या गाडीनं सहकुटुंब प्रवास करत कोकणात पोहोचलेले आणि हा सगळा प्रवास करत कोकणात पोहोचल्यानंतर या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तिथली व्यवस्था देखील सज्ज असल्याचं आपण बघतोय. सगळ्या हॉटेल्स, लॉजेस जे ते फुल झालेले आहेत कारण पर्यटकांची मोठी गर्दी आहे. प्रति गोवा म्हणून ओळख असलेल्या रत्नागिरीतील लाडघर समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केली आहे. इथल्या सुंदर स्वच्छ समुद्र किनाऱ्यावर मौज मस्ती करत पर्यटक खास जेवणाचा आनंद घेत आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरेंनी. नवीन वर्ष साजरा करण्यासाठी अनेक पर्यटक कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरती दाखल झालेत. मी आपल्याला दाखवतोय हा लाडघरचा समुद्र किनारा आहे. अतिशय स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारा आहे. या समुद्र किनाऱ्यावरती पर्यटकांनी पसंती दिलेली आहे. घरगुती पर्यटन म्हणून या लाडघरची ओळख आहे. इथला समुद्र किनारा गोव्यासारखा दिसतो. गोव्याला जशा प्रकारचे बीच आहेत त्याच प्रकारचा बीच इथे लाडघरला आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला समुद्र किनारा तर दुसऱ्या बाजूला सगळे जे घरगुती पर्यटन केंद्र आहेत ते सुद्धा इथल्या लोकांना आवडतात. इथलं जे जेवण आहे घरगुती पद्धतीचं भंडारी जेवण इथे खास करून मिळते आणि ते लोकांना कोकणातलं घरगुती भंडारी पद्धतीचं जेवण खायला आवडतंय आणि त्यामुळेच इथे पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये पसंती देत आहेत. आजसुद्धा याच सागराच्या साक्षीने नवीन वर्ष साजरा करण्यासाठी 31ला अनेक पर्यटक आपण समुद्र किनाऱ्यावरती पाहतोय. हे दृश्य पुढील काही तासामध्ये आपल्याला असंच पाहायला मिळणार आहे. अवघ्या काही तासामध्येच 31च्या सेलिब्रेशनला सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वीच अनेक समुद्र किनाऱ्यावरती पर्यटकांनी चांगल्या प्रकारे हजेरी लावलेली आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, लाडघर, रत्नागिरी. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी रत्नागिरीला अधिक पसंती दिली आहे. 31साठी पर्यटक मोठ्या संख्येनं रत्नागिरीमध्ये दाखल झाल्यानं समुद्र किनारे आणि पिकनिक स्पॉटवर गर्दी होऊ लागली आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. मद्यपान करून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या पोशाखातील पोलीस तैनात असून 34 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावरती पर्यटकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. अवघे काही तास शिल्लक राहिलेत नवीन वर्ष 2023साठी आणि त्यापूर्वीच पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये समुद्र किनाऱ्यावरती दाखल झालेत. अशा प्रकारचं दृश्य कोकणातल्या अनेक समुद्र किनाऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अनेक समुद्र किनारे पर्यटकांनी अशा प्रकारे गजबजलेले आहेत. या समुद्र किनाऱ्यावरती अनेक वेळा तर मोठ्या प्रमाणात पर्यटक आपल्या फॅमिलीसह येतात, परंतु खास करून
मुंबई आणि पुण्यातले जे पर्यटक आहेत ते पर्यटक याच समुद्रकिनाऱ्याला पसंती देतात। इथला स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा पर्यटकांना वारंवार भुरळ घालतोय आणि त्यामुळेच नवीन वर्षाचा सुरुवात करण्यासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक पर्यटकांची झुंबड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, मुरुड, रत्नागिरी। चला जाऊयात लोणावळ्यामध्ये। लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी दिसून येते। थंड हवेच्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी लायन, टायगर पॉइंट, राजमाची गार्डन, सनसेट पॉइंट, तुंगारली या धरणाच्या परिसरात पर्यटकांनी गर्दी केली आहे। पर्यटकांची ही गर्दी ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली आहे। आता एक नादखुळा बातमी। नेहमी तांबड्या पांढऱ्या रस्त्यावर ताव मारणारे कोल्हापूरचे खवय्ये आता आहारात अंड्याचा वापरही करू लागलेत। रोज तब्बल 28 लाख अंडी कोल्हापूरकर फस्त करतात। 31 डिसेंबरच्या निमित्ताने मटण, मासे न खाणाऱ्यांचा अंड्याकडे कल वाढला असून बाजारात देखील मोठी आवक झाली आहे। दररोज कमीत कमी 25 ते 27 लाख अंडी एका दिवसाला लागतात आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तयार होणारी अंडी ही जवळपास 5 ते 5.5 लाखपर्यंत पर डेला आहे आणि जी लागणारी मग बाहेरची अंडी आपल्याला इथे उपलब्ध करून घ्यावी लागतात। यासाठी कर्नाटक, तामिळनाडू आणि मुंबई आणि मिरजपासून पण आपल्याला जे अंडे तयार झालेले ते आपल्याकडं आयात करायला हवं। आणि यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ही जय्यत तयारी सुरू आहे। कोरेगाव भीमा इथे विजय स्तंभावर शौर्य अभिवादन सोहळा सुरक्षित पार पडावा यासाठी पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली। विजय स्तंभाला विविध रंगाच्या 5 टन फुलांच्या फुलमाळांनी सजावट करण्यात येणार असून त्यासाठीची जय्यत तयारी सुरू आहे। भीमा कोरेगाव प्रकरणातले आरोपी असल्याचा आरोप करत संभाजी भिडे यांच्या पनवेलमधील सभेला आंबेडकरी संघटनेनं विरोध केलाय। सभेला परवानगी देण्यासाठी उपायुक्त पंकज डहाणे यांना निवेदन देण्यात आलं आणि त्यामुळे सभेला परवानगी दिल्यास सभा उधळून टाकण्याचा इशारा आंबेडकरी संघटनांनी दिला। नवी मुंबई पोलीस मुख्यालयाअंतर्गत शिपाई या पदासाठी रिक्त असलेली 204 पदं भरली जाणार आहेत आणि या 204 पदांसाठी 12,375 अर्ज आलेले आहेत। भरती प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक होणार असून इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असं आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी केलं। रेल्वे प्रवासादरम्यान धावती गाडी पकडताना किंवा रेल्वे रूळ ओलांडताना अनेक दुर्घटना घडल्यानं अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला। त्यामुळे रेल्वे पोलिसांनी साक्षी यमराजला प्लॅटफॉर्मवरून फिरवत यापुढे जो कोणी रेल्वे रूळ ओलांडणार अशा व्यक्तीला थेट यमराज उचलणार अशी मोहीम राबवत जनजागृती केली आहे। 19 तारखेपासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा सूप वाजले। 27 फेब्रुवारी 2023 पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईला होणार। आता ब्रेकनंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की सिद्धिविनायक मंदिर माहीम दादरमध्ये मनसेनं बॅनरबाजी केली आहे। मनसेनं सरकारचे आभार मानत आदेश बांदेकरांच्या विरोधात बॅनरबाजी केली आहे। माहीम दादर आणि सिद्धिविनायक मंदिरासमोर ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। बिनकामाचा आदेश बांदेकर नावाचा खोका लवकर मातोश्रीवर पाठवा असं या बॅनरवर लिहिण्यात आलंय। आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील या क्षणाला आपल्या बरोबर आहेत। विशाल, या बॅनरबाजीच्या माध्यमातून काय नेमकं सांगण्याचा प्रयत्न आहे? नक्कीच विशाल, काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिद्धिविनायक न्यास मंदिराच्या बाबतीत जे आरोप झाले होते त्या आरोपांच्या बाबतीत चौकशी केली जाईल आणि कारवाई केली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन जे हे विधान भवनात दिलं होतं। त्याच अनुषंगानं मनसेकडनं राज्य सरकारचे आभार आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानलेले आहेत आणि त्यांचं अभिनंदन करणारा बॅनर जो आहे हा सिद्धिविनायक मंदिर दादर आणि माहीम परिसरात लावण्यात आलेले आहेत।
त्याचसोबत या बॅनरवरती आदेश बांदेकर यांना डिवचण्याचा प्रयत्न सुद्धा जो आहे हा मनसेकडनं करण्यात आलेला आहे. धन्यवाद विशाल या सगळ्या तपशिलाबद्दल. आपण बघतोय मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी ही बॅनरबाजी जी ती करण्यात आली, मनसेच्या वतीने बॅनरबाजी करण्यात आली. पुढे पाहूयात. 1 जानेवारीच्या शौर्य दिन मानवंदना सोहळ्यासाठी कोरेगाव भीमाचा परिसर आत्ताच सज्ज झालाय. विजयस्तंभावरील आकर्षक फुलांची सजावट तर यावेळी 24 तास आधीच लावून पूर्ण झाली आहे. यावर्षीचं खास आकर्षण म्हणजे या विजयस्तंभावरील फुलांच्या सजावटीत लावण्यात आलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजयस्तंभ भेटीचा 1927 सालचा दुर्मिळ फोटो इथे पहिल्यांदाच बघायला मिळतोय आणि बार्टी संस्थेच्या वतीने ही सर्व सजावट केली जाते. तसंच दर्शनासाठी आलेल्या 50,000 भीमसैनिकांना अन्नदान केलं जाणार आहे. आंबेडकरी कार्यकर्ते राहुल डंबाळे यांनी ही माहिती दिली आहे. कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली. जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला. दुसरीकडे 1 जानेवारीला होणाऱ्या या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आले. आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून 1 जानेवारी रात्री 12 पर्यंत पुणे नगर हायवेवरील वाहतूक बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अभिवादनासाठी येणाऱ्या वाहनांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जाईल. त्यामुळे इतर वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आलं. प्रशासनाने मी सांगितल्याप्रमाणे 2 महिन्यापासून तयारी सुरू केलेली आहे. यावर्षी आपण गेल्या वर्षीपेक्षा 1.5 पट पार्किंग केलेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणात पार्किंग एरियाज आपण आयडेंटिफाय केले आहेत. दोन्ही दिशेला जवळपास 30 पार्किंग एरियाज आपण आयडेंटिफाय केले. त्याचंही काम जवळपास संपलेलं आहे. त्याचप्रमाणे यावर्षी 100 बसेस जास्त आपण ठेवलेल्या आहेत PMPLच्या आणि चांगल्या बसेस ठेवल्या आहेत. ड्रायव्हरची 3 शिफ्टमध्ये आपण व्यवस्था केलेली आहे. पाण्याचे टँकर गेल्या वर्षीपेक्षा 60 आपण जास्त ठेवले आहेत. यावर्षी 130 पाण्याचे टँकर्स ठेवले आहेत. बंदोबस्त आपण चांगल्या प्रमाणे डिप्लॉय केलेला आहे. मागील वर्षपेक्षा सुद्धा जास्त आहे. 5,000 कर्मचारी, 500 अधिकारी, 15 डेप्टी कमिशनर ऑफ पोलीस रँकचे अधिकारी आहेत, 4 ॲडिशनल CPs आहेत, जॉईंट CP आहेत, मी आहोत, 7 SRPची तुकड्या इथे आहेत. 1 जानेवारी 2023ला जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 31 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते 1 जानेवारी 2023च्या रात्री 12 वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या वाहनांनाच फक्त इथं सोडण्यात येईल. त्यामुळे इतर वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन वाहतूक शाखेकडनं करण्यात आलं. शिक्रापूर चाकण दोन्ही बाजूची वाहतूक जी ती बंद राहणार आहे. कोल्हापूरवरून येणारे भाविक तसेच पुण्यातील कात्रज आणि स्वारगेट भागातून येणारे भाविक हे कात्रज, हडपसर, सोलापूर हायवे, थेऊर फाटा ते केसनन मार्गे खंडोबा माळपर्यंत येतील. तसेच सोलापूरकडून येणारे भाविक हे सोलापूर हायवे, थेऊर फाटा, केसनन मार्गे खंडोबा माळ या पार्किंगला येतील. मुंबईवरून येणाऱ्या भाविकांनी तळेगाव, चाकण आणि शिक्रापूर या मार्गाने किंवा पुण्यातून लोणीकनपर्यंत यावे. नाशिकवरून येणाऱ्या भाविकांनी नारायणगाव, चाकण आणि शिक्रापूर या मार्गाने यावे. मराठवाड्यातून येणाऱ्या भाविकांनी औरंगाबाद, अहमदनगर आणि शिक्रापूर मार्गे यावे. तसेच पुण्यावरून येणाऱ्या भाविकांनी लोणीकनपर्यंत यावे. पुण्याच्या बाजूकडून येणाऱ्या 2 व्हीलर्स करता पेरणे जुना टोल नाका येथे प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. आळंदी मार्गे मोठ्या वाहनांना येण्यास बंदी घालण्यात आली असून लहान वाहने ही फुलगाव सैनिक शाळेपर्यंत येतील. लोणीकन आणि शिक्रापूर तसेच खंडोबामाळ व फुलगाव सैनिक शाळा येथून पुढे खासगी अथवा इतर सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात येणार आहे. आणि एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की बीडच्या माजलगाव नगर परिषदेकडे 5 कोटी रुपयांची महावितरण कंपनीची थकबाकी असल्यानं महावितरणने पाणी फिल्टरचा वीज पुरवठा तोडला आणि त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाहीये, पाणी पुरवठा होऊ शकत नाही, त्रास सहन करावा लागतोय आणि त्यामुळे नगर परिषदेच्या विरोधात संताप व्यक्त केला जातोय. माजलगाव शहरवासियांना नवीन संकटाचा सामना करावा लागणार आहे. महावितरण कंपनीची नगर परिषदेकडे 5 कोटी रुपयांची थकबाकी असून वारंवार कळूनही नगर परिषद बाकी भरत नसल्यानं अखेर सायंकाळी जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. नगर परिषदेला
वेगवेगळ्या करांच्या माध्यमातून महसूल प्राप्त होत असतो. अशा वेळी वेळेवर त्यांनी वीज पुरवठा किंवा विजेच्या संदर्भातलं बिल जे ते भरणं आवश्यक आहे. कारण ह्याच सगळ्या याच्यातनं म्हणजे आता पाणी पुरवठा खंडित झालेला आहे, त्यातनं परिणामी नागरिकांचे हाल होणार आहेत. नागरिकांचा रोष हा नगर परिषदेवरती व्यक्त होतो आणि ही थकबाकी म्हणजे एवढी थकबाकी कशी काय असू शकते हा देखील एक प्रश्न आहे. याचा अर्थ वेळोवेळी विजेचं बिल जे आहे ते भरलं गेलं नाही, त्याचं देणं जे होतं ते दिलं गेलं नाही आणि ते देणं चुकतं न झाल्या कारणाने अखेर शेवटचा पर्याय म्हणून महावितरणला पाणी पुरवठा म्हणजे फिल्टर प्लांट जो आहे त्या फिल्टर प्लांटचा वीज पुरवठा जो आहे तो खंडित करावा लागला. आणि याबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आता क्षणाला आपल्याबरोबर आहे. सुरेश, नगर परिषदेने प्रत्येक वेळी वेळेवरती वीज बिलाचं देय देणं आवश्यक आहे. आत्तापर्यंत ते दिलं गेलं नाही म्हणून शेवटचा पर्याय म्हणून महावितरणने हा वीज पुरवठा खंडित केलाय का? वीज पुरवठा खंडित केलेला आहे आणि माजलगावमध्ये आता पाण्याची मोठी अडचण निर्माण झालेली आहे. मात्र यात महत्त्वाचा विषय म्हणजे 5 कोटी रुपयाची थकबाकी होईपर्यंत नगरपालिकेनं त्यांना पैसे दिले गेले नाहीत असं जे अभियंता आहेत महावितरणचे त्यांनी सांगितलेलं आहे. वारंवार त्या संदर्भात पत्रव्यवहार देखील केला होता. मात्र पत्रव्यवहार करूनही नगरपालिकेने त्या संदर्भात कुठलंही उत्तर पाठवलं नाही किंवा वीज बिलही अदा केलं नाही. त्यामुळे ही कारवाई केली. मात्र विशेष आता आपल्याला पाहावं लागेल की शेतकऱ्याकडे जर वीज बिल थकीत असेल तर लगेच लाईट त्याची कट केली जाते, अवघ्या काही तासात कट केली जाते. मात्र 5 कोटी रुपयाचं वीज बिल थकीत असताना देखील महानगरपालिकेची लाईट कट करत असताना महावितरणने कुठेतरी दिरंगाई केलेली आहे हे देखील यामध्ये दिसून येतं. मात्र दुसरा विषय, लोकांच्या पाणी ही महत्वाची गोष्ट आहे. माजलगावमध्ये तसं पाहिलं तर धरण जवळ आहे, मात्र तरी देखील माजलगावकरांना पाणी हे 8 दिवसाला 10 दिवसाला मिळत होतं. आणि आता जर फिल्टर प्लॅनचाच विद्युत पुरवठा खंडित केला गेल्यामुळे आता माजलगावकरांना पिण्याच्या पाण्याचा आणि त्याचबरोबर इतर जे पाणी लागणार आहे त्याचं देखील मोठी समस्या निर्माण झाली. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. बरं, हा फिल्टर प्लांटचा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर याचा परिणाम कोणकोणत्या भागांवरती दिसून येणार आहे? माजलगाव शहराला पाणी पुरवठा करणारे जी पाणी पुरवठा योजना आहे त्याच्यामध्ये एकच फिल्टर प्लांट आहे आणि त्या फिल्टर प्लांटवरून सर्व ठिकाणी फिल्टर केलेलं पाणी माजलगावकरांना स्वच्छ पाणी देण्यासाठी वापर केला जातो. मात्र जर आता हे फिल्टर प्लांट बंद केला जात असेल तर त्यामुळे संपूर्ण जे शहर आहे त्या शहराचा जो पाणी पुरवठा आहे तो खंडित केला होणार आहे आणि त्यामुळे लोकांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागेल. एवढंच नाही तर बोरवेल असेल आणि इतर जे सोर्स आहेत त्याच्यावरती त्यांना अवलंबून राहावं लागणार आहे. धन्यवाद सुरेश या सगळ्या माहितीबद्दल. नगर परिषदेकडे एवढी थकबाकी झालीच कशी? कारण नगर परिषदेने वेळेवरती जर हे वीज बिल भरलं असतं तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. या सगळ्या परिस्थितीला सर्वस्वी नगर परिषद जी आहे त्याचं व्यवस्थापन जबाबदारी असं म्हणता येईल. पुढे पुढे आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाने केटरिंग व्यावसायिकाला हातपाय तोडण्याची धमकी दिलेली आहे. आमदार संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याने हातपाय तोडण्याची धमकी दिली. वाढदिवसाच्या पार्टीचं बिल मागितलं म्हणून त्याने हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचं कळतंय. तसा फोन त्यांनी एका केटरिंग व्यावसायिकाला केला. आमदारांच्या मुलाच्या वाढदिवसाला जी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली होती, जी जेवणाची व्यवस्था ज्या केटरर्सने केलेली होती, शेवटी ही व्यवस्था केली आहे, त्याच्या वतीने सगळी सुविधा पुरवण्यात आलेली आहे. तर तो बिल या संदर्भातलं किंवा त्याचं जे देणं आहे घेणं आहे तो मागणारच. पण ते मागितल्यानंतर आमदारांच्या मुलांनी थेट त्यांना या केटरर्सला हातपाय तोडण्याची धमकी दिलेली आहे. आता या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय का आमदाराच्या मुलाची ही हिंमत आपण बघतोय. याबद्दल बोलूयात. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या बरोबर आहे. सिद्धार्थ, काय तपशील? विशाल, अत्यंत धक्कादायक आहे. अत्यंत गरीब पोरगा आहे केटरिंगचं काम करणारा. त्यांनी संजय शिरसाट आणि त्यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट या दोघांच्या वाढदिवसासाठी फूड त्या ठिकाणी सप्लाय केलं होतं केटरिंगच्या माध्यमातून. 4.5-5 लाखाचं बिल होतं आणि 75,000 रुपये त्याच्यामध्ये डिस्काउंट सुद्धा या पिता पुत्रांनी करून घेतला. मात्र पुढचे पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत होते असा आरोप त्या त्रिचरण च्या नावाने जो मुलगा आहे ज्याने तक्रार केली त्यांनी केलेला. परवा दिवशी त्यांनी फोन केला सिद्धांत शिरसाट पैसे मागण्यासाठी. तर आपण बघतोय त्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय शिरसाट त्यांना सरळ धमकी देत आहे की तू माझ्या ऑफिसवर आला तर तुझे हातपाय तोडेन किंवा तू घरी असशील तिथं थांब, मी तिथे येतो. या धमकीनंतर तो गरीब मुलगा औरंगाबाद सोडून गावाकडे काही दिवस राहिला. तो घाबरत होता. मात्र काही सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितल्यानंतर तो औरंगाबादमध्ये आला आणि या प्रकरणी तो पिता पुत्राच्या विरोधात पोलिसात तक्रार करणार आहे. विशाल, या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आपण बघतोय की संजय शिरसाट यांच्या मुलाने एका केटरिंग व्यावसायिकाला धमकी दिलेली आहे, हातपाय तोडण्याची धमकी दिली. बिलाची मागणी करशील तर तुझे हातपाय तोडून टाकू असं तो या फोन कॉल रेकॉर्डिंगमध्ये म्हणताना दिसतोय. याबद्दल पुन्हा एकदा आपण बोलूयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ यांच्याशी. सिद्धार्थ, हे जे ऑडिओ रेकॉर्डिंग हाती आलेलं आहे त्यामध्ये काय नेमका संवाद आहे जरा आपल्या प्रेक्षकांसाठी?
विशाल या ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये सरळ तो मुलगा जो आहे विनंती करतोय सिद्धांत शिरसाटला की माझे जे पैसे उरलेले ते देऊन टाका, कारण गेल्या 3 ते 4 वर्षापासून तुम्ही माझे पैसे देत नाही आहात. तर सिद्धांत शिरसाट त्यांना सांगते की तुझे कसले पैसे आहेत, तुझे काही पैसे राहिलेले नाहीत. तर तो मुलगा म्हणत होता की मी पैसे घ्यायला मग ऑफिसला येईल. त्यावेळेस संजय शिरसाटचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांनी चक्क धमकी दिली. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. हक्काचे पैसे आहेत आणि हक्काचे पैसे मागण्यासाठी हा केटरिंग व्यावसायिक ज्यावेळेस प्रयत्न करतोय तेव्हा मात्र त्याला आमदाराच्या मुलाकडनं धमकी दिल्या जाते. सांगा काय म्हणणं. त्रिशरण गायकवाड हे केटरिंग व्यवसाय करत असतात. त्यांच्या माध्यमातून त्यांनी पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट व त्यांचा मुलगा नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांच्या दोघांच्या वाढदिवसाचं त्यांनी त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं. परंतु गेल्या 4-5 वर्षापासून त्यांचे जे 2-4 लाख रुपये त्यांच्याकडे बाकी होते ते 2-4 लाख रुपये देण्यासाठी त्यांना 5 वर्ष त्यांनी फार भयानक असा त्रास दिला. त्यानंतर आता एक 5-6 दिवसापूर्वी सिद्धांत शिरसाट यांना फोन केला असता सिद्धांत शिरसाट यांनी या सामान्य माणसाला त्याला तुझे हातपाय तोडल, तू जर पैसे मागितले तर तुला जीवे मारल, तुझ्या घरी येऊन तुझे हातपाय तोडल, अशा पद्धतीच्या धमक्या दिलेल्या आहेत. आमचा या सरकारला सवाल आहे की ज्या 50 खोक्याच्या माध्यमातून शिंदे सरकार या महाराष्ट्रामध्ये स्थापित झालं, या आपल्या 50 खोक्यामुळे आपल्या आमदारांना इतकी सत्तेची मस्ती चढलेली आहे की हे सामान्य माणसाला त्या ठिकाणी हातपाय तोडण्याची भाषा करतात. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आंबेडकरी चळवळ ही कदापि सहन करणार नाही. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या माध्यमातून आपण पाहिलं की कशा प्रकारे या केटरिंग व्यावसायिकाला त्याचे पैसे बाकी आहेत. गेल्या 4 ते 5 वर्षापासून हे 2-3 लाख रुपये जे बाकी आहेत त्याचे आमदार महोदयांकडे ते मागण्याचा तो प्रयत्न करतो हक्काच्याच शेवटी. पण हे पैसे मागितल्यानंतर त्याला धमकी दिली जाते. जाऊयात बातमी जळगावमधनं. जळगावमध्ये केवळ 10 ते 12 ग्रॅमच्या सोन्यातल्या दागिन्यांसाठी कानातले जे दागिने आहेत त्यासाठी चोरांनी एका वृद्ध महिलेचे कान कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आणि या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मध्यरात्रीच्या सुमाराला चोरटा घरात शिरला आणि कानातले चोरण्यासाठी त्याने थेट विमलबाई पाटील यांचे कानच कापले. तसंच वृद्ध महिलेच्या डोक्यावर आणि तोंडावर मारहाण करून गंभीर दुखापत केली. जखमी झालेल्या वृद्ध महिलेला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पाहूया बातमी जुन्नरमध्ये. जुन्नरमध्ये बैलगाडा शर्यती दरम्यान बैलाने आपल्या मालकाच्या पोटात लाथ मारल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. बैलगाड्याच्या घाटात बैलाला जुंपत असताना बैलाने थेट मालकाच्या पोटात लाथ मारली. बैलाने लाथ मारताच मालक थेट जमिनीवर पडला. कुठल्याही प्राण्याची मानसिकता जाणून घेणं हे फार कठीण असतं. पण आता जसं आपण या बैलाच्या संदर्भातली घटना बघतोय तेच दुसरीकडे एक गेंडा जो आहे तो पर्यटकांच्या वाहनाचा पाठलाग करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आसामच्या गुवाहाटी इथल्या मानस राष्ट्रीय उद्यानातला असल्याची माहिती आहे. सफारीसाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनामागे एक गेंडा धावताना दिसला. गेंड्यानं अचानक पाठलाग सुरू केल्यानं पर्यटकांची चांगलीच भंबीरी उडाली. दरम्यान या घटनेमध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आहे. जीपमधील एका जोडप्याच्या मागे हा गेंडा लागला. साहजिकच चालकानं जीपचा वेग वाढवला. मात्र त्यांना या अंगावर येत असलेल्या संकटापासून दूर राहता येत नव्हतं, कारण त्यांच्या पुढे इतर काही पर्यटकांच्या गाड्या होत्या आणि त्या गाड्यांचा वेग फार कमी होता. मागे काय घडतंय याची त्यांना माहिती नव्हती. त्यामुळे गेंडा मागे लागलेल्या या पहिल्या जीपमधील पर्यटकांना मोठ्यानं आरडाओरडा करावा लागला. पुढच्या गाड्यांमधील पर्यटकांना सांगावं लागलं की मागे गेंडा लागलेला आहे. गेंडा मागे लागल्याचं समजलं आणि सर्वच वाहनांनी धूम ठोकली. अर्थात सफारीमध्ये असलेल्या वाहनांचा वेग जरा कमी असतो. याचं कारण की आजूबाजूला असलेल्या सगळ्या निसर्गाचा, शिवाय अचानक एखादा प्राणी दिसला तर ते बघण्यासाठी म्हणून या वाहनांचा वेग कमी असतो. पण अचानक हा जो गेंडा आहे तो या गाड्यांच्या मागे लागला
आणि या पर्यटकांना ओरडून पुढल्या सगळ्या पर्यटकांना ओरडून सांगावं लागलं की गेंडा मागे लागलेला, त्यावेळेस वाहनांचा वेग वाढला. यानंतर बघूयात, राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी धुळे जिल्ह्यात आधुनिक एसटी बस पोर्टची घोषणा केली होती. या बस पोर्ट निर्मितीसाठी जागा निश्चित होऊन मोजणी देखील झाली, मात्र तब्बल 6 वर्ष उलटूनही अद्याप आधुनिक बस पोर्टचा प्रश्न प्रलंबित आहे. दुसरीकडे बस स्थानकावरील समस्यांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून बस पोर्ट निर्मितीची मागणी होते. पाहुयात सरकारी अनस्थेचा हा स्पेशल रिपोर्ट. धुळ्याचं मध्यवर्ती एसटी आगार हा बसेसचा कमी आणि समस्यांचाच आगार झालेला आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या प्रवाशांसाठी मध्यवर्ती ठिकाण असलेल्या धुळे मध्यवर्ती एसटी डेपोचा विकासच झाला नाही. धुळे शहरात 18 एकर जमीन एसटीच्या मालकीची आहे, पण तिचा काहीही उपयोग एसटी प्रशासनाला करता आलेला नाही. 2016 मध्ये सरकारनं एसटी पोर्टची घोषणा केली, पण ती कागदावरच राहिली. रावते साहेबांनी त्यावेळेला मंजूर केलं, परंतु नंतरच्या मंत्र्यांनी त्याच्या कुठेही दखल घेतली नाही. दुसरी गोष्ट, स्थानिक प्रशासन जे DC आहेत यांनी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. तर बस पोर्ट जर झालं तर इतके फायदे आहेत, तर स्थानिक प्रशासन देवा 5 वाजू दे आणि माझी बदली होऊ दे, याच्या पलीकडे काही काम करत नाही आहे. एसटी डेपोच्या आगारामध्ये ठिकठिकाणी खड्डे पडलेत. परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य आहे, त्यामुळे प्रवाशांचं आरोग्यही धोक्यात आलंय. धुळे विभाग हा प्रथम क्रमांक येऊन सुद्धा इथं जर कामगारांना व प्रवाशांना सोयी सुविधा नसतील तर आम्ही काम कसं करावं आणि या एसटी महामंडळाचं उत्पन्न कसं वाढवावं, या बाबतीत आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अतिशय नम्रपणे विनंती की त्यांनी या एसटी महामंडळाकडे व त्याच्या बसपोर्टच्या अशा सुविधांकडे लक्ष द्यावं. बस पोर्टसाठी आवश्यक ती तयारीही करण्यात आली, पण PPE मॉडेल अंतर्गत बस पोर्ट करण्याचं ठरल्यानं नव्यानं प्रस्ताव मागवल्याचं एसटीकडून सांगण्यात आलं. त्याच्यामध्ये सध्या ज्या पॉलिसी आहे त्यामध्ये जितका रिस्पॉन्स आम्हाला अपेक्षित होता तितका रिस्पॉन्स मिळालेला नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा एक प्रस्ताव शासन स्तरावरती विचाराधीन आहे. तो मंजूर झाल्यानंतर आपल्याला चांगली पॉलिसी आपल्याला येईल असं एक अपेक्षा आहे आणि त्यातून हे जे थांबलेले कामं आहेत बसपोर्टचे, त्याला एक चांगली गती मिळू शकेल. एसटीची चाकं तोट्याच्या गाळात रुतली आहेत. अशा वेळी प्रवासी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. एसटीचा आर्थिक गाडा रुळावर आणण्यासाठी बस पोर्ट सारख्या कागदावरच्या योजना प्रत्यक्षात साकारणं गरजेचं आहे. दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे. पुढे बघूया, सिंदखेड राजाच्या विकास आराखड्याचं काय झालं, हा प्रश्न आता निर्माण झालाय. राजमाता जिजाऊंच्या सिंदखेड राजातील पुरातन वास्तू अखेरच्या घटका मोजतायत. मात्र 311 कोटींचा विकास आराखडा अजूनही कागदावरच असल्यानं स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय. सिंदखेड राजाच्या विकास आराखड्याचं झालं काय? ऐतिहासिक वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर. जिजाऊंच्या गावासाठी नुसत्याच घोषणा. राष्ट्रमाता जिजाऊंचं हे जन्मगाव सिंदखेड राजा. जिजाऊंच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या ऐतिहासिक सिंदखेड राजातील पुरातन वास्तू शेवटच्या घटका मोजतायत. पुरातन वास्तूंची पडझड झालीय. सिंदखेड राजा गावाच्या विकासासाठी 311 कोटींचा विकास आराखडा जाहीर करण्यात आला, पण हा आराखडा अजूनही कागदावरतीच आहे. ज्या वास्तूंची पडझड होते त्यांची पुरातत्व खातं दुरुस्ती तर करतच नाही, शिवाय ते शिवप्रेमींना दुरुस्ती करूही देत नाही. रामेश्वर मंदिर केंद्रीय पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे. गेल्या 7 महिन्यापूर्वी या मंदिराची भिंत पडलेली आहे, परंतु याची भिंत बांधण्याची ती परवानगी देईना आणि स्वतःही काम करायना आणि आम्हाला शहरवासियांना काम करू देईना. 12व्या शतकातल्या पुतळा बारव नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. खजिन्याच्या मोहात या बारवाची नासधूस झाल्याचं सांगण्यात येतं. या सोन्याच्या शोधापायी खजिना शोधण्यासाठी देश विदेशातील टोळ्या रात्री अपरात्री येथे येऊन या वास्तूची नासधूस करतात आणि येथे सोनं शोधण्याचा शोध करतात. तसेच येथील ऐतिहासिक मूर्त्या अनेक येथे चोरी गेलेल्या आहे. नेमक्या इथं किती मूर्ती आहे आणि त्याची किती संख्या आहे याची काही मोजदाद केंद्रीय पुरातत्व खात्याने केलेली नाही. जिजाऊंच्या वास्तव्याच्या साक्षीदार असलेल्या या वास्तू वाचवण्यासाठी सरकारी पातळीवर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी शिवप्रेमींमधनं होते. जुनी वास्तू राजमाता जिजाऊच्या
वास्तू सगळ्या राजवाड्या असो, चांदणी तलाव असो, आमचे ग्रामदैवत रामेश्वर मंदिर असो, हे वास्तू सगळ्या नष्ट होत चालले आहे. याच्यावर केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने पुरातन खात्याने लवकरात लवकर याच्यावर दुरुस्ती करावी, ही आमची जौ भक्तांची ही मागणी आहे. सिंदखेड राजाच्या विकासाच्या नुसत्या पोकळ घोषणा शिवप्रेमी गेल्या अनेक वर्षांपासून ऐकतात, तर पुरातत्व खातंही ढासळणाऱ्या वास्तूंकडे बघत बसले. ही स्थिती अशीच राहिली तर जिजाऊंच्या ऐतिहासिक पाऊलखुणा कायमच्या पुसल्या जाण्याची भीती शिवप्रेमींमधनं व्यक्त होते. जिजाऊंच्या सिंदखेड राजा गावातून राहुल खंदारे, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे या वास्तूची परिस्थिती बघितल्यानंतर पुरातत्व खातं नेमकं करतंय तरी काय, आणि जर करतंय असं म्हणतंय तर ते केव्हा करणार, हाच तिथल्या स्थानिकांचा प्रश्न आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.